नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शिव आणि त्याची बायको राधिका माईंना भेटायला आले होते. गाथानं खरंच तुमचा अपमान केला माई, पण गाथा असं वागणार नाही असं मला वाटतं, शिव बोलला. मान अपमान या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही शिवा. खरं तर माझंच चुकलं, गाथाला न कळवता मी तिथे गेले. समीरला ते आवडलं नाही. त्याच्या जागी तोही बरोबरच आहे. समीर त्या घरचा जावई असला तरी एका मुलाची सगळी कर्तव्ये त्यानं पार पाडलीत. सरपोतदार साहेबांच्या पश्चात सगळ्यांना सांभाळणं त्याला किती अवघड गेलं असेल समजू शकते मी. खरं तर ममतानं आधी सुरुवात केली. समीरची प्रत्येक गोष्ट ती उलट्या आणि गैरअर्थानं घेत होती. बोलायला बोल लागला आणि माई हताशपणे बोलल्या, तुम्ही ममताला घेऊन जायला नको होतं. मी मान्य करते की त्या जे काही बोलले असतील ते कदाचित तुमच्या काळजीपोटी प्रेमापोटी असेलही, पण तरीही गाथा आणि ममतामध्ये आधीपासूनच जमत नव्हतं असं मी यांच्याकडनं ऐकलंय, राधिका बोलली. गाथा तिच्या जागी बरोबरच आहे राधिका. देव माझा नातू असला तरी त्याआधी मीही एक स्त्री आहे. देवनं लग्न मोडलं तेव्हा तिला काय वाटलं असेल हे समजू शकते मी. मला अजिबात तिच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग आलेला नाही, माई बोलल्या. बरोबर आहे माई. गाथा इतक्या सहजासहजी देवला माफ करणार नाही आणि मी तर म्हणतो करूही नये. देवचं प्रेम मिळवण्यासाठी तिनं फार मेहनत केली होती. आता देवला देखील थोडी मेहनत करू दे. फुकट आणि सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत नसते माणसाला, शिव बोलला. शिव, मी गाथाकडे गेले होते ही गोष्ट देवला कळता कामा नये. उगाच गैरसमज वाढतील आणि त्यांच्यामध्ये अजून दुरावा येईल आणि मला त्यांना एक झालेलं पाहायचंय, माई बोलली. इकडे ममता मात्र त्यांचं बोलणं चोरून ऐकत होती. शी, मी एवढं सगळं आकांत तांडव या म्हातारीसाठी केला, पण हिला तर त्याची कदरच नाही. असं बोलून या म्हातारीनं माझी सगळी मेहनत वाया घालवली. मला वाटलं सकाळी जो काही तमाशा झाला त्यामुळे ही देवला सगळं सांगेल आणि मोठा धमाका होईल, पण हिनं जर त्याला काहीच कळू द्यायचं नाही असं ठरवलं तर. नो प्रॉब्लेम, मीही ममता आहे. तुम्ही कोणी देवला काही सांगितलं नाही तरी मी सांगेन, ममता असं मनातच म्हणत क्रूर भाव चेहऱ्यावर आणून हसू लागली. इकडे गायत्री तिच्या आईला रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. तिचं कॉलेज बुडू नये म्हणून देवनं तिला सकाळीच बोलावलं होतं. गायत्री आणि तिची आई देवच्या केबिनच्या बाहेर बसून त्याची वाट पाहत होत्या. तितक्यात तिथे ममता आली आणि गायत्रीला पाहून तिच्या चेहऱ्यावर खुनशी स्माईल आली. अरे गायत्री, कशी आहेस? काकू, तुमची तब्येत कशी आहे? ममता मुद्दाम त्यांची फार काळजी असल्यासारखं नाटक करत बोलली. छान आहे, रेग्युलर चेकअपसाठी सरांनी बोलवलंय, गायत्री बोलली. ओह, अगं पण देव तर कालपासून हॉस्पिटलमध्ये येतच नाहीये. तुला तर माहीतच असेल की गाथा परत आली. बिचारा देव तिला मनवण्यासाठी किती प्रयत्न करतोय. तिला पुन्हा आयुष्यात आणण्यासाठी त्यानं मागच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात, पण तिला त्याची काही कदर नाही, ममता बोलली. गाथा दिदी कधी चुकीचं वागणार नाही, गायत्री ठामपणे बोलली. हो का? मग अशी मध्येच गायब का झाली? ममता बोलली. गायत्री तिच्याकडे रागानं पाहत होती. तुझी दिदी खूप नीच आहे. सगळं करून स्वतःच गायब झाली आणि देव इथे तिच्यासाठी देवदास बनून फिरतोय. झाल्या गेल्या गोष्टी विसरून पुन्हा नवीन सुरुवात करण्याचा तिला चान्स मिळतोय तर नखरे बघा मॅडमचे. असा तोरा दाखवते की जसं काही सगळी चूक देवचीच होती. ममता काही बाही बोलत होती आणि तितक्यात तिला समोरून देव येताना दिसला. तिनं लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलले. अगं झाली असेल चूक त्याच्याकडनं, मग काय तेच धरून बसायचं? तुला माहीत आहे, काल माहितीची समजूत काढायला तिच्या घरी गेल्या होत्या आणि तिनं माईंचा जो अपमान केलाय ना ते पाहून मलाच राहावलं नाही. ती मुद्दाम देवला तिथे पाहून शॉक झाल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणत बोलली. माई गाथाकडे गेली होती, देव ममताला बोलला. अरे देव, गुड मॉर्निंग. आपण नंतर बोलवा गायत्री, ममता विषय टाळत नाटकीपणे बोलली. विषय बदलू नकोस. माई गाथाकडे गेली होती का? देव शांत आणि धारधार आवाजात बोलला. हो, ममता खाली मान घालून म्हणाली. कम. देव असं म्हणून त्याच्या केबिनमध्ये गेला. अब आएगा ना मजा, ममता मनातच म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर क्रूर हसू आलं जे गायत्रीनं बरोबर हेरलं. ममता देवच्या केबिनमध्ये आली. बोल, देव बोलला. जाऊ दे ना देव, नको तो विषय, ममता नाटकीपणे बोलली. लवकर बोल, तो तिला रोखून पाहत पुन्हा बोलला.
तुझा फोन येऊन गेल्यावर त्यांना करमत नव्हतं, त्यामुळे त्या स्वतःच गाथाला भेटायला जाणार होत्या, तिची समजूत काढायला. मी नको म्हटलं पण ते ऐकत नव्हत्या. मला माहीत होतं गाथा काही ऐकणार नाही, कारण ती आधीपासूनच किती जिद्दी आहे. माईंना काही बोलली तर या भीतीमुळे मीही त्यांच्यासोबत तिथे गेले आणि तिथं काय? तो समीर आहे ना, त्यानं तर आधी माईंना खूप काही सुनावलं. गाथा घरी नाही आहे, तुम्ही जा असंही म्हणाला, पण गाथा घरीच होती असं म्हणत ममतानं सगळं काही खोटं नाटं मिक्स करून त्याला सांगितलं. आम्ही तुझ्या काळजीपोटी तिथे गेलो होतो, पण गाथा आणि तिच्या बहिणीनं आणि त्या समीरनं माईंचा फार अपमान केला. बोलताना त्यांनी त्यांच्या वयाचा सुद्धा विचार केला नाही. तिघे मिळून खूप काही बोलले होते त्यांना. बिचाऱ्या माई तुझ्यामुळे मूग गिळून गप्प होत्या, पण ते मला बिलकुल सहन झालं नाही. आय एम सॉरी, पण मीही त्यांना माईंच्या बाजूनं बोलले, पण ते कसे ऐकणार? घरातून जायला सांगितलं आम्हाला. ममता मुद्दाम बोलताना डोळे पुसत होती. सगळं ऐकूनही देव एकदम शांत आणि निर्विकार दिसत होता. आय एम सॉरी देव, तुझ्या पर्सनल गोष्टीत बोलण्याचा मला अधिकार नाही, पण काल गाथा आणि तिच्या फॅमिलीनं जे काही हीन वागणूक माईंना दिली ना, ते पाहून तोही संतापला असतास. सगळी चूक गाथाची असताना ते असं बोलत होते की जसं काही या सगळ्यासाठी फक्त तू जबाबदार आहेस. तुझ्या जागी जर मी असते ना, तर माईंचा असा अपमान कधीच सहन केला नसता, ममता बोलली. देव चेअरवरनं उठला आणि कोट हातात घेऊन पुन्हा तिथून निघाला. देव, कुठे जातोयस तू? ममता त्याच्या मागे येत बोलली. माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. ममताला असं सांगून तो ताड पावले टाकत हॉस्पिटलच्या बाहेर पडला. गाथा गाथा, ममता असं म्हणून हसू लागली आणि तिच्या केबिनमध्ये निघून गेली. केबिनमध्ये आल्या आल्या तिनं राजनला फोन केला. तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आज देव पुन्हा गाथाला भेटायला येणार आहे, पण यावेळी तो तिला मनवणार नाही तर जाब विचारेल. त्यांच्यात अजून गैरसमज आणि वाद निर्माण होतील आणि वाढतील आणि आपला हेतू साध्य होईल. 4 वर्षांपूर्वी रचलेला हा खेळ पुन्हा नव्यानं सुरू झालाय आणि यात गाथाची मात पक्की आहे, असं म्हणत हसत होती ती. आणि ते सगळं गायत्रीनं ऐकलं. गायत्री एकदम शॉक झाली आणि ती गडबडीनं तिच्या आईजवळ आली. आई, चल. गायत्री ही लगेच तिथून निघाली. अगं, कुठे होतीस तू? डॉक्टर साहेब आत्ताच बाहेर गेले. मला माहीत आहे ते कुठे गेलेत, तू चल आधी, मला दीदीला भेटायचंय, गायत्री बोलली आणि मग दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर आल्या. आई, तू घरी जा, मला थोडं काम आहे, गायत्री तिच्या आईला ऑटोमध्ये बसवून बोलली. बाळा, या मोठ्या लोकांच्या भानगडीत आपण पडायला नको, तिची आई तिला काळजीनं समजावत म्हणाली, कारण गायत्रीला त्या जाणून होत्या. दीदी आणि सरांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय, आता वेळ आपली आहे. तू माझं टेन्शन घेऊ नकोस, मी तुला घरी येऊन सगळं सांगते, बाय. गायत्रीनं तिच्या आईला घरी पाठवलं आणि ती गाथाचा फोन ट्राय करत दुसऱ्या ऑटोमध्ये बसली. तर मग मित्रांनो, आता पाहूयात गायत्रीला काहीतरी माहिती समजली. मग आता पुढे काय होतंय ते पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.